हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते. आज आपण इथे बनवणार आहोत तुरीच्या दाण्यांची भजी. बऱ्याच जणांनी म्हणजे तुरीच्या दाण्यांपासून एक तर तुरीच्या दाण्यांचा सोला, तुरीच्या दाण्यांची आमटी किंवा तुरीच्या दाण्यांची चटणी हा प्रकार खाल्लेला आहे. त्यामुळे आज आपण इथे थोडंसं वेगळं काहीतरी बनवणार आहोत. त्यामध्ये तुरीच्या दाण्यांची भजी बनवणार आहोत. इथे मी 1 पाव एवढे तुरीचे दाणे सोलून घेतलेले आहेत. त्यानंतर 1 कप इथे मी कांदा घेतलेला आहे. 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे. 1 चम्मच जिरं, थोडंसं लसूण आणि थोडंसं कोथिंबीर. हे सर्व साहित्य आपलं वाटणसाठी तयार आहे. इथे मी आता एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सर्व दाणे मिक्सरमध्ये मी आत्ता काढणार आहे. हे आपल्याला जास्त बारीकही करायचं नाही आणि जाडही करायची नाही. हे क्रंची लागण्यासाठी आपल्याला थोडंसं दाणेदार असं हे पिसून घ्यायचं आहे. बघा, मी इथे हे मिक्सरमध्ये पिसून घेतलेलं आहे आणि हे जास्त फाईनही नाही आणि जाडही नाही. हे मीडियम स्ट्रक्चरमध्ये आहे आणि हे असंच पिसायचं आहे, कारण आपल्याला ते ज्यावेळेस आपण भजी बनवणार त्यावेळेस एकदम कुरकुरीत खुशखुशीत अशी भजी व्हायला पाहिजेत आणि ते दाताखाली येतील ना, त्याची टेस्टच खूप वेगळी आहे. आता इथे मी ज्या मिरची घेतलेली आहे, हे सर्व आता मिरची, जिरं, त्यानंतर कोथिंबीर आणि लसूण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ग्राइंड करून घेणार आहेत. आता हे आपण पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आणि बघा, मिक्सरमध्ये मी पूर्ण हे बारीक करून घेतलेलं आहे आणि आधी जे आपण दाणे जे वाटून घेतले होते त्यामध्ये हे मिरचीचा मसाला जो आपण बनवलेला आहे तो आता मिक्स करायचा आणि त्यामध्ये हा कांदा इथे मी बारीक आणि पातळ असा उभा कापलेला कांदा आहे, हा इथे आपण आता मिक्स करूया. आधी मी हा कांदा कापल्यानंतर हाताने त्याला पूर्ण सुटसुटीत असं केलं होतं आणि त्यानंतर त्यामध्ये मी 1 कप इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ घेऊन त्यामध्ये मिक्स केलं आणि त्यामध्ये 2 चम्मच इथे आपण तांदळाचं पीठही घालणार आहोत, कारण तांदळाच्या पिठाने भजीला अगदी कुरकुरीत असं एक स्ट्रक्चर येतं आणि भजी खाताना एकदम कुरकुरीत भजी लागतात. त्याचबरोबर आपण यामध्ये इथे थोडंसं लाल तिखट, हळद, जिरं, ओवा आणि थोडेसे पांढरे तीळसुद्धा घालणार आहोत आणि चवीपुरते मीठ. आता हे सर्व साहित्य एकत्र करून आपण त्याला 10 मिनटं स्टोअर करून ठेवूया, कारण 10 मिनटामध्ये ते एकदम व्यवस्थित मुरेल आणि ते जेवढं साहित्य आपण घातलेलं आहे ते पूर्ण त्यामध्ये एकजीव होईल. 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय आपलं मिक्सर हे खूप छान पद्धतीने मिक्स झालेलं आहे आणि मी इथे ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेलही इथे छान गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये भजी बनवून घेऊयात. छोटे छोटे भज्यांचं बॅटर तुम्ही छोटं छोटं हातामध्ये घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे टाकले की खूप छान आणि कुरकुरीत अशी भजी होतील आणि ही भजी एकदम लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. कधीही आपल्याला इथे भजी खायची असेल किंवा कुठलाही तळलेला पदार्थ खायचा असेल तर गॅस हा नेहमी लो फ्लेमवरतीच ठेवायचा आणि तेल हे पूर्णपणे तापलेलं असायला पाहिजे, कारण तेल जर कमी तापलेलं असेल तर भजी आपली व्यवस्थित कुरकुरीत होणार नाही. तुम्ही बघू शकता इथे आपली भजी छानशी सोनेरी कलरमध्ये झालेली आहे आणि ही दिसता क्षणी असं ना म्हणजे खावंसं वाटते. आणि बघा, ज्यावेळेस आपण भजी टाकली होती त्यावेळेस तिचा कलर कसा होता, आता मस्त इथे सोनेरी गोल्डन कलर झालेला आहे. आणि तुम्हीसुद्धा ही तुरीच्या दाण्यांपासून बनवलेली भजी नक्कीच ट्राय करा आणि ही भजी तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा ग्रीन चटणीसोबतसुद्धा खाऊ शकताय. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.